फोन ठेव ना ग, ठेव ना फोन. फोन खेळायला आले का इकडे? हॅलो गाईज, फोन खेळायला आले का? चॅनल आर्यन भावसार व्लॉगर्स. ब्रेकअप झालंय, भाऊचा ब्रेकअप झालंय. एक काम करते, बटन लावून घे. पसलं नाही तू कोणाचा फुकट खाल्ले. आता आम्हाला बोलत होती तू टाइमपास करते आणि स्वतः टाइमपास करते आता इथे. का आम्ही जाऊ रील वगैरे शूट करायला छान. आरोही होती. अरे गाइस ये हमारा बॉय है. लड़की लेकिन अंदर से लड़का है वो. प्रोफेशनल लोक प्रोफेशनल कॅफे मध्ये ड्रिंक बनवताय. राम राम मित्रांनो, कशी तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस संध्याकाळचे 5:30 वाजता आता आणि खूप कडक ऊन लागतंय मला. मी गच्चीवर आलेला आहे. खूप दिवसानंतर मी इथून ब्लॉग सुरू करतोय आणि आम्ही जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही इथून आले होते, काय म्हणता, शनी शिंगणापूर संभाजीनगरला गेले होते आम्ही. तिथे मॉलमध्ये वगैरे मस्त फिरले. सो संभाजीनगरला गेले होते, तिथून मग आम्ही येऊन गेले होते मस्त संडेला. 2 दिवसाची ट्रिप होती. आणि आता मी आज काही तुम्हाला असं ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की मी माझ्या फ्रेंडसोबत कसा राहतो. म्हणजे एकदम जेव्हा आम्ही भेटताना तर आमच्यामधलं डिस्कशन, आम्ही किती फ्री राहतो एकमेकांसोबत आणि किती छान बोलतो, तर ते दाखवणार आहे. चेरी चेरी कबूतर. आमच्या चेरीला कबूतर, पाल, मांजर, उंदीर ह्या गोष्टी खूप आवडतात पकडायला. ते बघ ते बघ ते बघ ते बघ, पळालं पळालं पळालं, नाही येणार हातात तुझ्या. अँड गाईस अजूनपर्यंत माझी आंघोळ पण बाकी आहे. बिकॉज तुम्हाला माहिती आहे का, सकाळी 5:30 वाजता मम्मीने उठवलं होतं. कशासाठी माहिती आहे? गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी. कारण जळगावमध्ये सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की पेट्रोल नाही, डिझेल भेटत नाही आहे. डिझेलची खूप शॉर्टेज चालू आहे. पेट्रोल भेटतंय बट डिझेलची खूप शॉर्टेज चालू आहे. तर माझ्या बाईकमध्ये पण फुल करून घेतलं, पप्पांच्या स्कूटीमध्ये पण. मी कारमध्ये फुल करायला गेले तर ते बोलले फक्त 3,000 पर्यंत टाकू देत, म्हणजे टाकलं जाईल म्हणे, बाकीच्यांना पण लागतं. आणि हा ठीक आहे, ते बाकीच्यांना पण लागतं, आपणच भरून घेऊ तर बाकीच्यांना पण उरणार नाही. मग 3,000चं ते पेट्रोल डिझेल टाकलं. आणि ते पण कसं माहिती का, 5 वाजता पप्पानी वेच जाऊन स्कूटीमध्ये भरून आले, स्कूटी आणि बाईकमध्ये. आणि कार घेऊन गेले ते पप्पा. तर मग ते बोलले की ना एवढा लवकर कारमध्ये आम्ही डिझेल देणार नाही. तर मग पप्पा परत 7 वाजता गेले. तर 7 वाजता लाईनीमध्ये कार उभी केली होती आणि नंतर मला बोलवलं पप्पांनी, तू कारमध्ये बस, मी मॉर्निंग वॉकला जाऊन येतो म्हणे. मला झोपेतून उठवून त्या कारमध्ये बसवलं. मी त्या कारमध्ये पण झोपेत भाई, माझ्याकडे मोबाईल नाही, काही नाही, मी असाच्या असा होतो. आणि अजूनपर्यंत आंघोळ बाकी आहे. दुपारी झोपलेलो होतो एकदम, कारण की सकाळी उठलं गेलं आणि झोपच लागली नाही. तो विषय झाला. आणि त्याच्यानंतर मग मीच कमीत कमी 1.5 तास त्या लाईनीमध्ये उभा होतो डिझेल भरण्यासाठी. फक्त कसं तरी भरलं डिझेल आणि आलो. बाकी मग आता आंघोळ वगैरे बाकी आहे. मम्मी एवढ्या उन्हात, म्हणजे एवढ्या गरमीमध्ये पण रूम साफ करते. मम्मी एकदम घामाघूम झालेली आहे, तरी पण मम्मीला कामं करायचीच आहे. नवीन रोपं लावायचे. काय लावायचे? म्हणजे पालेभाज्या वगैरे लावायच्या आहे. आणि उन्हाळा संपल्यावर लाव सगळं. माती पण आणायची नाही, उन्हाळा संपल्यावरच लाव, कारण की या उन्हाने ते सगळं मरून जातील. बघ कसे सुकलेले आहेत. उन्हाळा संपल्यावरच लावायचे. आणि हे काय सांभाळून ठेवलेलं आहे तू इथे? अरे ते बेलफळे ते वाळवले ते त्याची. आणि काय होतं त्याच्याने? ते सांभाळून ठेवल्याने काय होतं? धनप्राप्ती होते का? अरे देवाला वाहते ते म्हटलं आतलं. देवाला वाहते? इथले ठेवलेले देवाला वाहते. हा, मी ना हे म्हटलं हे करायचं, त्याचं भस्म करायचं त्याच्यामधल्या गद्दूचा, आणि ते देवाला वाहते भस्म. अच्छा. आणि हा कोय कशासाठी सांभाळलेला आहे? आता तुला माहिती हे की आठवण म्हणून की अरे हा ही तर मी खाल्लेली होती बघ, आता कशी दिसते, तेव्हा कशी दिसायची. आपण गावाला जातो तेव्हा हे सगळं मी सांभाळून ठेवते आणि आपल्या गाडीमधून फेकते रस्त्याने असं. म्हणजे मम्मी काय करते माहिती का, हे जे सांभाळलेल्या पोई आहे ना आंब्याच्या, तर आहे ना आम्ही कुठे पण जातात तर मम्मी हे सगळं घेऊन घेते आणि शेतांमध्ये वगैरे असे टाकत जाते, म्हणजे तिकडे झाडं येतील, असं करते मम्मी. खाली बदामाचे किती पाहिलं का? हा, बदाम पण आहे. पण मग आता एवढं सुकून गेलेलं आहे, ह्या कामात येतील खरंच. खाली पण आला भरपूर आलेले आहे. काय बदाम? बदाम? हा, तू काय बघते? तुझ्या काय कामाचं आहे का ते? तिच्याच कामाचं आहे.
ऐ चेरी चल. स्टँड आणलेले अरे ना असं म्हणजे पूर्ण आता आपलं हे असं गच्ची सजवायची का? हा. बरं. हे बघा मम्मीने सगळे बदाम वगैरे पण सांभाळून ठेवलेले. बदामाचं झाड आहे ना, तर बदाम इथूनच पडत राहतं असे आणि ते सुकून जातं. मग मम्मीने बदाम पण सांभाळून ठेवलेले सगळे. या रूममध्ये एवढं गरम होतं गाईस, खरंच सांगतो. कारण की ना याच्यावरतीच लगेच गच्ची आहे आणि जास्त यूज पण नसतो ना या रूमचा. तर गरम असं होतं ना इथे आल्यानंतर डायरेक्ट घाम येतो डायरेक्ट. अशा हे आपलं काय म्हणता, घामाच्या धारा म्हणता ना. आणि हा फॅन पण जास्त देऊन केवढी हवा देईल. बाकी आता दुकानावर जो कूलर आहे, मग तो दुकानावरचं काम जेव्हा त्याचं संपेल मग त्याला इथे या रूम मध्ये आणू आणि कसं हवा पण लागेल त्या कूलरची छान छान. नीट ठेव रे भो, पडायला नको तू. चार्जिंग चालू आहे का? अरे काहीच नाही लावलं. नाही लावलं. पडला 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 पडला. तू चल ना. असं तिकडून व्हिडिओ आहे चालू आहे का रे? इकडे बघ ना तू. मम्मी मला ना एक मुलगी आवडते ना, कालवाली तुला सांगितलेली ना का ती. मग नंतर मला काय बोलायचं? मी सांगतो ना. अगं मम्मी मला ना एक मुलगी आवडते आणि ती खूप सुंदर आहे दिसायला आणि स्वभावाने पण 0 आहे. मम्मी मला तुला काहीतरी सांगायचंय. मला ना एक मुलगी आवडते आणि ती दिसायला पण खूप सुंदर आहे आणि तिचा स्वभाव पण खूप गोड आहे मम्मी. अरे वा, ही गोष्ट तू मला आधी नाही सांगितली. नाही इच्छानी झाली. इथे रे गाईस. तर आता आहे ना संध्याकाळचे 7:30 होत आहे. मी चाललाय माझ्या मित्रांमध्ये. मला रील शूट पण करायची, मी भेटवतो. इथं शुभम पण आहे. अरे 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 लाजू नको रे. नाही मम्मीला नाही घ्यायचे मी. तिथे शुभमची मम्मी पण आहे. गाड़ी का भी आ रहा है क्या? हाँ गाड़ी का भी आ रहा है. गाड़ी का आएगा तो आप फ्री में दोगे क्या? हाँ ना यार, गाड़ी फेमस होएगी ना यार. देखो हर बार फिर हम फ्री में खाए क्या? हाँ ना, पानी पूरी तो खाएंगे. देखो ये चेहरे है ना, आप ध्यान में रख लो. ये जब भी आएंगे तभी भी है ना फ्री में देना. गाइस तर आता आम्ही आहे ना, आम्हाला हा भेटलेला आहे. याचं नाव प्रणव आहे. हा माझ्या आत्याचा मुलगा आहे. शुभम गाडी चालवतोय. याला आता आम्ही टावर कडनं उचललेलं आहे. न्यू मेंबर आहे यांच्या रीलचा, ब्लॉग्स मधला न्यू मेंबर. आता रील वगैरे पण बनवायची ना आम्हाला, तर त्यासाठी याला घेतला आता. बाकी अजून DSP ला एक आहे थांबलेली आमचीच मेंबर, तर तिला तिकडून पिक करायचं. मग आम्ही जाऊ आमची रील बनवायला. आजूबाजूला काय बघू, चेक करू. कोणीच नाही शुभम. DSP ला पोचलेले आम्ही. कुठे रे? हा ही बघ, ही गाडी उभी आहे. ती तिकडे बसलेली असेल. बरं बघ काय बोलला तुला, ही बसलेली असेल ही. हा टेन्शन नको घेऊ तू खरंच. चल ना आता. आम्हाला बोलत होती तू टाइमपास करते आणि स्वतः टाइमपास करते आता इथे. काय कोण आहे? माझी फ्रेंड. हा ए फ्रेंड नंतर कॉल कर, आम्ही आता बिझी आहे फ्रेंड. अरे चल ना लवकर, जायचंय आपल्याला. काय अरे काय रे काय रे काय शुभम स्टिकर बनवलंय त्याला सेट केला होता सकाळी. रात्री लेट झालं, तुम्ही झोपून गेलो. गाईस आमची दुसरी मेंबर भेटलेली आहे. नाही तिसरी मेंबर. पहिला हा होता मेंबर, दुसरा हा, तिसरी ही पण माझ्या आत्याचीच मुलगी आहे. हे मला खूप उशिरा समजलं. एनिवेज आता आम्ही जाऊ रील वगैरे शूट करायला छान. आरोही होती. अरे अनिरुद्ध आपला ग्रुप सनसेटला कोण भेटला आपण? ती होती ती. मी तेच विचार केला, म्हटलं कोण ही बघते, नंतर समजलं मला अच्छा ही तर ती होती. बघ तुला माहिती का किती नाटके करतो येण्यासाठी. याला यायचं असतं. होत नाही माझ्याकडे चांगली म्हणजे कसं आपल्यामध्ये. अरे गाइस ये हमारा बॉय है. लड़की लेकिन अंदर से लड़का है वो. बघ स्वतः भाऊ आता असं बोलतोय तर मी कायच करू.
भाईगिरी करते रे गड्या कॉलर बिलर धरून मारीन म्हणते डायरेक्ट. तुला हो तुला कॉलर कुठे घालतो तू? अरे ते पण घरी फुल बॉय हा आमचा फुल बॉय. आणि हा फुल नगरीमध्ये राहतो. नाही फ्रीज मध्ये राहतो फ्रीज मध्ये. फुल नगरी आता कुठे काय माहिती नाही पण हा फ्रीज मध्ये राहतो. चला कुठे जायचंय? कॅफेला जायचंय. तिथंच तिकडे नाही दुसरीकडे. गाईस ते पोर होतं पाय काय फोटो शूट करताय डायरेक्ट एक नंबर. डायरेक्ट गाडी चालायटीतून सुरू केलेलं आहे आणि तिकडून तो कविता वाचतोय. हे बा थोडं जवळून घे रे शुभम. हा बा तो कविता वाचतोय तो. रील बनवतोय तो तिकडे. थांबणार आहे तू एवढं जोरात काय घेतो? त्यांना येऊ देत जा ना. हे जोरात घेणार आहे गाडी. हा ना ढिल्ल्यासारखी काय चालवत. टन घे इकडून. गाईस अशी मस्ती चालत राहते आमच्यात. तर मग मी हेच दाखवेल तुम्हाला की लाईक तुमचे ग्रुप वगैरे पण अशी मस्ती करत असतील ना. सो तेच तुम्हाला पण आठवण यायला पाहिजे तुमच्या ग्रुपची. गाईस या कॅफेला आम्ही आलेले इथे रील बनवणार आहे आता आम्ही. अरे कशी गाडी चालवतो रे तू. हा पुण्याचा आहे गाईस ॲक्च्युली म्हणून. हो काय रे. ओ कसं बसवून घेऊन चालले त्याला मांडीवर रे. साईडला बसवले त्या तिसऱ्या पोराला. अरे अरे गेली पडत ओर. करेक्ट. मग कोणाला बघू? असेच बघायला तर मजा येते पडताना जेव्हा दुसऱ्यांना जेव्हा असे आगाऊपणे करताना आणि ते पडताना तर तेव्हा छान वाटतं. करा अजून आगाऊपणे. बरोबर आहे की नाही? 100%. एकदम थंड वाटतंय. मस्त वाटतंय एकदम. आपण एकदम छान रील बनवू आज इथे. ते पिझ्झा खात आहे पोरगी का ते दोघी पोरं बसलेले ना. भाऊ तुला काही त्रास होतोय का? मी व्हिडिओ बनवला तर मी डायरेक्ट यूट्यूबवर टाकेल. सोशल मीडिया. काकू तुमचे पोरं पाय इथे काय करताय? काय आता तू गेला बेटा. अब तू गया. पुण्याच्या आत्याचा म्हणजे बघा काय माझ्या आत्याचा मुलगा आहे हा आणि ही माझ्या आत्याची मुलगी आहे आणि हिची मम्मी आणि याची मम्मी दोघी बहिणी आहे. फोन ठेव ना ग. ठेव ना फोन खेळायला आले का इकडे? हॅलो गाईज. फोन खेळायला आले चॅनल आर्यन भावसार व्लॉगर्स. हा पण आहे हा साईडला काय करतोय याचं याला माहिती. आणि असं अपसेट कवर बसलाय तू. हा डायरेक्ट ब्रेकअप झालंय. भाऊचा ब्रेकअप झालाय. कोण दिसतोय सय्यारा? असं बघून घे मग त्याला. सय्यारा मूवी नसेल बघितली ना त्याला बघून घे. बघितली मी. बघितली. त्याला बोलते मी थोडासा तू एक काम करते बटन लावून घे. छी पण चुकीचं गाणं म्हणते. सिंगर आहे. टॉयलेट सिंगर म्हणतात. हा बाथरूम सिंगर आला रे भैया. बरं टायमावर आला काय आमचा मित्र. पैसे नाही द्यायचे खाऊ शकतो तू. का बरं काय झालं? तुला लागले असतील. सकाळी नाही गेला होता का तू? पचलं नाही तू कोणाचा फुकट खाल्ले? कोण सांगेल ती स्टोरी पूर्ण? नाही माहिती. तुटक मोठं सांगू शकतो. हिला माहिती आहे. त्याची ऍक्टिंग नाही भारी. मी तुला सांगेन आला भाई तू तरी दिला पण खरंच सांगतो ऍक्टिंग चांगली करायची. ठीक आहे. जे माझा घे असं बिलकुल पण थंड नाही पडायचं. रिटेक घेऊ ना. रिटेक घेऊ आज नाही घे. बघ आज ती पोरगी त्याला रील बनायला लावते. शुभम त्या दिवशी हो दादा तुम्ही ऑर्डर द्यायला नाही तसं नाही.
अरे ओ दादा ते सोड, ऑर्डर दे. अरे ओ दादा ते सोड ना भाऊ, ऑर्डर दे ना इथे, नंतर लक्ष दे त्यांच्याकडे, भूक लागलीये. प्रणवचा भारी होता. सॉरी चुकी झाली दीदी, सॉरी चुकी झाली. सॉरी ताई. हा सॉरी ताई. थँक्यू. इथे काय करते? अरे आरामात काळजी गावडी अरे असं तिच्या जवळ येऊन जा थोडा, बरं आहे ना सगळं काही? अरे असं एकदम स्मूथ घे. शिव दीदी दिस वन. एकदम नॉर्मल. गाईस तर बघा आम्ही इथे आलो होते रील शूट करायला, पण 9 वाजले आणि यांचा कॅफे बंद करायचा टाइम झाला बुवा, आणि ना आम्हाला इथून निघावं लागलं. आमची रील पण शूट नाही झाली प्रॉपर. दुसऱ्या कॅफेला जात आहे आता आम्ही. सुमितच्या गाडीवर बसू. बस रे भाऊ ये. तू सय्याराचा फील घे शुभम. हा सय्यारा तू तो नको नको नको. जळगावमध्ये तसं अलाउड नाही आहे आपल्या. चला रे. ओ काय म्हटला तो? इथे आलेले न्यू कॅफे पण झालेले. इथे बनव रील बाई. काय भाई काय लाइटिंग आहे इथे. ओहो बम भारी होईल इथे. उलट इथे जास्त मजा येईल. इथे सगळ्यात छान वाटेल इथे रील बनवायला. इथे खरंच खूप लोकेशन प्रोफेशनल लोक प्रोफेशनल कॅफेमध्ये रील बनवताय. चल तिकडे बसू आपण. नाही आपल्याला लास्टवर नाही बसावं लागणार. आपल्याला मेन स्पॉट झाले पाहिजे. आपण लगेच तर आहे ना एंट्रीवर इथे बसावं लागेल. इथे नाही जास्त मध्ये झालं ना, नाही तर मग इथे पण बसले तरी बरोबर आहे ना. इथून आल्याबरोबर तू बघतोय यार. तुम्हाला तुझ्या मानलेल्या भावांबद्दल कधीच सांगितलं नाही. अरे पण तुझं कर्तव्य मला सांगायचं. गाईस आम्ही ना इथे आता कॅफेला रील वगैरे शूट केली आणि मस्त इथे बोबाटी कोणती होती रे? नाही बोबा मिल्कशेक होता हा. चॉकलेट बोबा मिल्कशेक. आणि हे वॉटरमेलन बोबा काय होतं ते कॉकटेल. हां मॉकटेल सॉरी. तर हे होतं. आम्ही आता हे घेतलेले. लिंबू खाणार आहे का? नाही रे भाऊ लिंबू घेऊन जा तू. वय आपल्याला ते घ्यायचंय रे. सोडा प्यायचा आता आपल्याला. गोटी सोडा का? हा गोटी सोडा. मला इथे जो बघता सोडायला येतो मला. आणि सोडायला येतो. तर काहीच आता आम्ही जाता आणि खूप मजा आली. लिंबू पीड ते रील वगैरे शूट करून आहे ना मजा आली. आज लेट झालं. आता आम्ही निघालेले परत घरी जायला. इकडे सोडा प्यायला थांबले होते पण आहे ना खूप उशीर होत होता. त्याला पण घरी जायचं होतं. तो प्रणव होता आणि ती होती प्रेरणा. तर त्यांना घरी जायचं होतं. रेकॉर्डिंग कॅमेरा आहे हा. एवढा मोठा होता कोण कॅमेरा एवढा मोठा राहत होता. आणि एवढेसे कॅमेरे होऊन गेले पहा आता. टेक्नॉलॉजी का असे का. बघा एक कोको कोला द्या. तू काय घेतोय रे? कोको कोला घेतो. तेल आणि शुभम काय घेतो? कोको कोला घेऊन घेतो. त्याचं पण कोको कोलाच देऊन द्या. अजून एक देऊन द्या. आहे का गाईस? आमच्या कुत्रीला बघा. आमच्या कुत्रीला तुम्ही ना जर 1000 रुपयाचे पण खेळणे आणले ना हिच्यासाठी,
ही शेवटी प्लॅस्टिकचे बॉटल किंवा आहे ना कागदाचे कपच उचलेल बाई. ही चहाचे जे कप असतात ना ते काही लाज नाही आहे. ही पण तशी. आणि हा तर हा ठीक आहे, याचं समजू शकता. हा इथे रस्त्यावर म्हणजे झोपतो इकडे गल्लीत, सरक रे, गल्लीमध्ये झोपतो तर याचं समजू शकता. पण भाई चायनाचा ब्रीड आहे, शिडजू आहे, घरात राहतो, पण सगळ्या हरकती यांच्यासारख्या आहे तिच्या. इथे रस्त्यावर येऊन झोपून जाईल ती. प्रॉपर सुमित ट्रेनिंग देऊन गेलेला आहे. चल चिरी, इथे 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 बस, बस इथे बस 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 बस. पकडा 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 चिरील, पकड सुमित, पकड चिरीला, पकड 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 पकड, धर धर धर. गाईज, तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये जाऊन सांगा. आय होप तुम्हाला थांबा मी विसरला. आय होप गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल, बाय. Cada noche cuando siento